या दोघांची झोप चालली. आज 9 वाजताच झोपलेत ते दोघं आणि आत्ता स्वयंपाकाला लागले मी. ते कसं दिवसभर काही झोपलेच नव्हते, त्यामुळं आता 9 वाजलेत, आता ते झोपलेत आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला. बघा म्हणजे कसं आंघोळ केल्यावर झोपतात, पण त्यांना आंघोळच मी घातली नव्हती आज लवकर. त्यांची आंघोळ झाली उशिरा आणि आंघोळ केल्यावर काय ते झोपलेच नाहीत. 4 वाजता आंघोळ घातली त्यांना. दिवसभर ते तसेच होते त्या आणि आंघोळ केल्यावर म्हणलं झोपतील तर कशाचं काय झोपले नाहीत आंघोळ केल्यावर पण. आणि आता 9 वाजलेत, आता झोपलेत. इकडं पीठ मळून ठेवलंय मी, आता करून घेते स्वयंपाक. बघा नाहीतर आता माझं स्वयंपाक झाला जेवायचं म्हणलं ना तर लगेच मग उठणार ते दोघं असे. रात्री पण तसंच त्यांनी म्हणलं जा बरं झालं लवकर झोपायची सवय लागल त्यांना, लवकर झोपली म्हणलं तर कशाचं काय. त्यांनी नंतर असंच किती 1 वाजता हे चालूच झालं त्यांचं खुई असं आहे त्यांचं. जाऊ द्या चला आता उशीर झाला, घेते पहिले स्वयंपाक बनवून. दूध गरम होते, आता पटकन घेते डाळ बनवून. उशीर झाले काय बनवून डाळ बनवते आणि एकदा पीठ ठेवले म्हणून इकडं दूध आहे सकाळचं ते पण गरम करायचे. दुपारी पण मी काय बनवलं नव्हतं, अंड्याची चटणी आणि ब्रेड. रात्री पण भाकर बनवलेला, म्हणजे भाकर चपाती काय बनवलीच नव्हती म्हणून मग आता बनवावं म्हणजे चपाती. तर म्हणजे पीठ पहिलेच मळून ठेवलं होतं म्हणून घेऊ बनवून चपाती. मसुरीची डाळ आणि चपाती. तर बघा केला पटकन स्वयंपाक. इकडं आत्ता बनवलेली डाळ आहे, ही दुपारी बनवलेली चटणी अंड्याची आणि हे बनवले मी साखरेची चपाती. मला गोड खाऊ वाटत होतं म्हणून, आणि हे चपाती. आणि इकडं बघा ह्यांचं चालू आहे झोप दोघांची. हे झोपेतच आहेत दोघं अजून. आता असंच माझ्या आवाजानं उठायला लागलाय शंभू. आता असं जेवण करून झोपायला गेलं की ते दोघं उठणार असे. आणि राडा आहे तसंच आहे किचनवर माझा अजून. जाऊ द्या घेते पहिले जेवण करून. स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि हे बघा इकडं दूध गरम करायचं राहिलं होतं हे सकाळचं, हे पण करून घेतलं. इकडं सकाळचं आहे, इकडं पण आहे साखर टाकून ठेवलेलं. आणि हे बघा सगळा राडा माझा भांड्याचा. भांड्याचा राडा. आणि इकडे या दोघांची आता वळवळ पण चालू झाली. म्हणजे आता आम्ही झोपाय गेलं की ते उठणार असंही. पटापट घेतल्या चपात्या बनवून
आणि जेवण पण करून घेतलं पटकन. आज काहीच काम उरकलं नाही माझं, कारण एक दिवशी ना हे एवढं वैताग देतात बाबा विचारूच नका. आणि आज दिवसभर त्यांनी मला तसंच म्हणजे केलं, वैतागच दिलं. त्यामुळे माझं काहीच काम नाही झालं, कपडे पण धुले नाही आणि काहीच नाही. स्वयंपाक बनवायला असं गेले किचनपाशी की लागले रडायला, गेले किचनपाशी की लागले रडायला. आणि मेन म्हणजे काय करायला लागले, तुम्ही तर बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये, की येतात आणि त्या रॅकला बरोबर असं हे करत बसतात, म्हणजे काय म्हणतात झोकं खेळत बसतात त्या रॅकला. आणि त्या रॅकला ना एकच खेळाने मी हे केलेलं आहे, बांधलेलं आहे. त्यामुळं ते कसं म्हणजे किचनमध्ये काम करणं म्हणजे एवढं अवघड झाले ना माझं, खरं लई म्हणजे लई अवघड झालं आहे. आणि दोघं पळायचे झालेत, असे दमवतात असे दमवतात बाबा, दिवसभर दमवतात. लय अवघड विषय झाला आहे पोरांचं पण. आणि आता झोपलेत. आता थोड्या आता जेवण करताना पण उठला होता शंभू, मी चपात्या करताना यांनी त्याला मांडीवर घेतलं, त्यामुळं तो झोपला आहे. परत चालू होती त्यांची वळवळ चालू आहे. आता दूध पाजते एकदा, आणि दूध पाजल्यावर असं नाही की बा दूध पिलेत आणि पटकन झोपलेत, नाही. परत उगच खोई 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 करणार, आणि गरम पण होते, त्यामुळं कसं खोई 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 त्यांचे चालूच असते. रात्री पण वैताग दिले, इस्त्री करून 12 वाजता इस्त्री हे झाली माझी, म्हणलं झोपावं, लगेच उठले. ह्याचं झालं त्याचं झालं त्याचं 1:30 वाजेपर्यंत त्यांचं चालू होतं. त्यानंतर असं थोडंसं झोपावं म्हटलं, चला आता झोपावं, झालं झोपलेत म्हणलं की तर लाईट गेल्यावर तर मग काय लगेच उठतं ते 2 मिनटात. तर असे जाऊ दे आता काय. आणि हे करायचं केसाचं पारमाचं काय म्हणतात ते काय झाले घट्ट, कारण कसं मला ना या दोघांना सांभाळून मला घरातलं काम करायलाच, मला म्हणजे घरातली कामं पण व्यवस्थित होत नाहीत माझं होता प्रत्यक्ष माझं म्हणजे नाहीच, म्हणजे वेळ नाहीच माझ्याकडं अजिबात माझं हे करायला, माझं उरकायला. तर कुठं बाहेर कुठं जायचं असं ना बाहेर, तर हे तिघं काय करतात पहिलं ह्यांचं उरकून घेतात. माझ्या टाईमला ह्यांना मग चला लवकर उशीर होते ह्यांचं चालू होते, असं होते माझं. त्यामुळे कुठं बाहेर जाताना पण केस ना माझी वरून विचारायचं, झालं निघालो असं. केस विचारायला पण वेळ नाही ना कशालाच वेळ नाही माझ्या. तर आता काय, आता होतील मोठे झाल्यावर काही कोणानंतर काही छोटे होणार नाही आहेत. पण कसं आता हे पण काय म्हणते सिच्युएशन पण लई आहे अवघड हँडल करणं. बाकीचं एकट्याने मला म्हणजे एकली एवढं दमवते हे, आणि 2 करावं होतं त्यांना खरंच म्हणजे लई बेकार अवघड आहे. म्हणजे ट्विन्स बाळाची आई आहे ना, त्यांनाच माहिती की लहान पोरं किती सारे दमवतात, बाकीच्यांचं काही नाही. ते म्हणतात हां लेकरं दमवतात, असं तसं असते. म्हणजे खरंच 2 बाळाची आई आहे ना, ट्विन्स बाळाची, त्यांनाच माहीत असते की किती सारे म्हणजे किती लई वैताग प्रमाणाच्या बाहेर वैताग देते. त्यांना खरं तर 2 माणसं लागतात सांभाळायला, पण एक माणसानं तर ना लई बेकार हाल होते. एक माणसाचे तर लेकरं सांभाळायचं, परत घरातलं बघायचं, का हे करायचं ते करायचं, अवघड झाले माझं. जाऊ दे आता काय झाले तर झाले.